व्हॉट इज मेंट बाय सरफेस टेन्शन? सरफेस टेन्शन कशाला म्हणायचं? आता थोडक्यात इथे दिलेलं आहे, अ लिक्विड ॲट रेस्ट. जेव्हा लिक्विड रेस्ट असतो म्हणजेच लिक्विड वाहत नाही आहे, फ्लो होत नाही आहे, एखाद्या कंटेनरमध्ये असेल, तो रेस्ट राहतो. शोज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन कधी लक्षात येते तिथे आहे तर तो लिक्विड फ्लो होणार नाही आहे, कॉन्स्टंट आहे, थांबलेला असेल तर. एखादं डबकं असेल किंवा तळं असेल किंवा विहीर असेल किंवा कंटेनर काही एखादा ड्रम असेल, त्यामधलं जो लिक्विड असतो तो लिक्विड रेस्ट असतो. मग अशा लिक्विडच्या सरफेसवरून स्पायडरसारखे सहज चालू शकतात. सरफेसवरून तुम्ही पाहिलं असेल, एखादं तळं असेल, डबका असेल, त्याच्या सरफेसवर बरेचसे कीटक इकडून तिकडे तिकडून इकडे जात असताना तुम्ही पाहिलेलं असेलच. तसं इथे स्पायडर इझिली वॉक ऑन द सरफेस ऑफ स्टेडी वॉटर. त्याच पद्धतीनं ग्रीस्ड नीडल, ज्या नीडलला ग्रीस लावून तुम्ही प्रयोग करून पाहू शकता. तुमच्या घरी नीडल असेल, तिला ग्रीस लावा. ग्रीस गाड्यांना वगैरे करतो आपण सर्व्हिसिंग करताना, तो ग्रीस पदार्थ जर लावलात आणि लिक्विडच्या सरफेसवर जर ठेवलात तर तो फ्लॉट केला तर तो स्टेडी तसाच त्या सरफेसवर तरंगत राहील, फ्लॉट्स राहील तो. म्हणजे तो बुडणार नाही, पाण्यामध्ये बुडणार नाही. हे कशामुळं? ड्यू टू सरफेस टेन्शन. त्या सरफेसला काहीतरी टेन्शन आहे आणि त्या टेन्शनमुळं ते सरफेस एखाद्या स्ट्रेच्ड मेम्ब्रेनसारखं तयार होतो. जसं आपल्या अंगावर त्वचा आहे, आतलं काही दिसत नाही किंवा गळत नाही, आपल्यातलं अंगातलं रक्त मांस बांधलं जातं घट्ट या त्वचेनं. तसंच ते सरफेसचा भाग जो लिक्विडचा असेल तो थोडासा मेम्ब्रेनसारखा आहे, त्वचेसारखा आहे. तर याला म्हणायचं सरफेस टेन्शन. तर पुढचा पॉईंट आहे 2.41 पॉईंट आहे सरफेस टेन्शनचा पुढचा भाग, मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन. आता काही सम इम्पॉर्टंट टर्म आहेत मॉलिक्युलर थेरी म्हणून. सरफेस टेन्शन हे पाहण्याच्या अगोदर मॉलिक्युल्सचं रिलेशन कसं असतं, त्या लिक्विडचं म्हणा किंवा कंटेनरचं म्हणा, किंवा कंटेनर आणि लिक्विडच्या मॉलिक्युलमधलं काय रिलेशन राहू शकतं, त्या बाबतीतला आपल्याला बघायचं आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे लिक्विडमधल्या मॉलिक्युलचं फोर्स कसा असेल, किंवा कंटेनर असतो सॉलिड, ग्लास काहीतरी असतो, त्यामध्ये लिक्विड असतं, त्याच्याकडेला लिक्विड मॉलिक्यूल आणि कंटेनरचा मॉलिक्यूल, सॉलिडचा मॉलिक्यूल, या दोघांमध्ये काय रिलेशन असू शकतं? तर हे दोन प्रकारचे रिलेशन राहू शकतात. देर आर 2 टाईप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. 2 प्रकारचे फोर्स असतात आणि ते 2 प्रकारचे कोणते फोर्स आहेत? नंबर 1 कोइशिव्ह फोर्स आणि नंबर 2 ॲडिशिव्ह फोर्स. मग आता कोइशिव्ह फोर्स कुणाला म्हणायचं? आता एखाद्या भांड्यामध्ये आपण लिक्विड घेतले असेल, लिक्विडमधले जे मॉलिक्यूल असतील, लिक्विड मॉलिक्यूल, त्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल अट्रॅक्शन, तर तो सेम जातीच्या सबस्टन्समध्ये घडतं. दोन्ही मॉलिक्यूल सेम सबस्टन्सचे असतात, त्याला कोइशिव्ह फोर्स म्हणायचं. आणि ॲडिशिव्ह फोर्स कुणाला म्हणायचं? म्हणजे डिफरंट टू सबस्टन्सेस ऑफ 2 मॉलिक्यूल, 2 वेगवेगळ्या सबस्टन्सचे 2 मॉलिक्यूलमधलं जे अट्रॅक्शन फोर्स असेल त्याला ॲडिशिव्ह फोर्स म्हणायचं. इथे फॉर एक्झाम्पल एखादा ग्लास घेतलात आणि त्यामध्ये पाणी घेतलात, पाण्यातला मॉलिक्यूल ग्लासच्या सॉलिड म्हणजे भिंतीकडे, वॉलकडे जो टच असतो तो सॉलिड मॉलिक्यूल आणि ग्लास मधल्या लिक्विड मॉलिक्यूल यांचं जे काही अट्रॅक्शन फोर्स असतं त्याला ॲडिशिव्ह फोर्स असं म्हणतो. मग पहिला आपण कोइशिव्ह फोर्स बघूया. कोइशिव्ह फोर्समध्ये काय असतं? लिक्विडमध्ये किंवा सॉलिड मधल्या मॉलिक्यूलमधला जो काही
असतो म्हणजे सेम सबस्टन्समधला असतो त्याला कोहेसिव्ह फोर्स म्हणायचं. डेफिनेशन काय म्हणते? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं दोन मॉलिक्यूलमध्ये, बिटवीन टू मॉलिक्यूल इन द सेम सबस्टन्स. मेनली काय इथे अंडरलाईन केलेलं आहे? सेम सबस्टन्स. लिक्विड असेल, अन्य कोणी असेल, त्याच जातीचे दोन मॉलिक्यूलमधलं अट्रॅक्शन फोर्स इज कॉल्ड कोहेसिव्ह फोर्स किंवा कोहेशन फोर्स असेही म्हणतात. तर ही झाली डेफिनेशन. आता फॉर एक्झाम्पल, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू एअर मॉलिक्यूल. दोन एअर मॉलिक्यूलमधला अट्रॅक्शन फोर्स कोहेसिव्ह फोर्स आहे. दोन वॉटर मॉलिक्यूलचं अट्रॅक्टिव्ह फोर्स कोहेसिव्ह फोर्स आहे. असं कुठल्याही सेम सबस्टन्समधलं अट्रॅक्शन फोर्स कोहेसिव्ह फोर्स. त्या उलटमध्ये ॲडिशिव्ह फोर्स काय असेल? ॲडिशिव्ह फोर्समध्ये डिफरंट सबस्टन्सचे मॉलिक्यूल असतील. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. पहा, वरच्या डेफिनेशनमध्ये काय होतं? सेम सबस्टन्स असं म्हणलं होतं. त्याच सबस्टन्समधले इथे वेगवेगळे सबस्टन्स. आता इथे वेगवेगळे सबस्टन्स कोणते समजायचं? ग्लास घेतलाय, पण समजा ग्लास तो कंटेनर आहे. तो कंटेनर हा ग्लास मॉलिक्यूलने बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये असलेला लिक्विड मॉलिक्यूल, त्यांच्यामध्ये जे काही अट्रॅक्शन फोर्स होईल दोघांचं कडेच्या, त्याला म्हणायचं ॲडिशिव्ह फोर्स. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन वॉटर मॉलिक्यूल अँड कंटेनर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल त्याच्या लगतचे कंटेनर मॉलिक्यूल म्हणजे सॉलिडमधले, याला ॲडिशिव्ह फोर्स म्हणायचं. आता दुसरा कन्सेप्ट आहे स्पेअर ऑफ इन्फ्लुअन्स. या दोन डेफिनेशन लक्षात ठेवा. कोहेसिव्ह फोर्स हे सेम सबस्टन्समधल्या मॉलिक्यूलमध्ये असतं. ॲडिशिव्ह फोर्स हे डिफरंट मॉलिक्यूल, डिफरंट सबस्टन्स मॉलिक्यूलमध्ये अट्रॅक्शन फोर्स असतं. दोन्हीकडे अट्रॅक्शन फोर्स आहे. आता स्पेअर ऑफ इन्फ्लुअन्स कोणाला म्हणायचं? स्पेअर ऑफ इन्फ्लुअन्स आता इथे डायग्राम दाखवलेले आहेत. पहा डायग्राममध्ये काय काय दाखवलेलं आहे. एक कंटेनर घेतलेला आहे. या कंटेनरमध्ये लिक्विड ठेवलेलं आहे. हा वरचा फ्री सरफेस लिक्विडचा आहे आणि मग मॉलिक्यूल आपल्यासाठी अभ्यासासाठी घेतलेला आहे. हा ए मॉलिक्यूल असेल, जस्ट इनसाइड आहे, ह्याच्यामध्ये लिक्विडमधला आहे. हा पण लिक्विडमध्येच आहे. तर या ठिकाणचा मॉलिक्यूल ह्या सॉलिडच्या जवळ आहे. बाहेरच्या डायरेक्शनने ॲरो दाखवला आहे. इथे जो इनसाइड, वेल इनसाइड आहे लिक्विडमध्ये, त्याच्या आतल्या डायरेक्शनने दाखवलं आहे आणि इथेही डाऊनवर्ड डायरेक्शन दाखवलेलं आहे. हे वेगवेगळ्या टाईपचे मॉलिक्यूल लिक्विड घेतलेले आहेत. याचे आपल्याला स्टडी करायचं आहे. याच्यामध्ये स्पेअर ऑफ इन्फ्लुअन्स म्हणजे ॲक्च्युली तो ये या ठिकाणी मॉलिक्यूल असेल, वॉटर मॉलिक्यूल, पण त्याचा रेंज स्पेअर ऑफ इन्फ्लुअन्स एवढा असतो, एवढ्यावरच्या इथल्या मॉलिक्यूलला तो सहज अट्रॅक्ट करू शकतो, एवढ्या स्पेअरमधल्या आल्या. जसे की टावर असतं आणि टावरचे काही रेंज ठराविक डिस्टन्सवर पोहोचते इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, तसं ये मॉलिक्यूलचं रेंज हे एवढ्या जागेवर पसरतं. बी मॉलिक्यूलचाही रेंज इतका असतो. अशा टाईपचं त्याला स्पेअर ऑफ इन्फ्लुअन्स म्हणलेलं आहे. मग आता इथे काय सांगितलं आहे? आणखीन एक इथे एक्स हा सरफेस, एक्स ही लाईन दाखवली आहे, तो फ्री सरफेस आहे. आणि एक्स डॅश वाय डॅश हा वाय डॅश हा जो आहे खालची लाईन, तो स्पेअर ऑफ इन्फ्लुअन्सच्या रेडियस इतका आहे. म्हणजे हे जी जाडी आहे, हे जे रेडियस इतकी जाडी असेल त्याला सरफेस फिल्म म्हणतो आपण. आणि हे थिकनेस जी आहे एक्स वाय डॅश किंवा हे एक्स वाय डॅश जी जाडी असेल लिक्विडची, ती त्याला सरफेस फिल्म म्हणतो. पुढे आपण बघणारच आहोत. ठीक आहे. लेट ए अँड बी आर वॉटर मॉलिक्यूल, इट्स अराउंड स्पेअर इज कॉल्ड स्पेअर ऑफ इन्फ्लुअन्स. आता मी तुम्हाला सांगितलं ए बी हे दोन वॉटर मॉलिक्यूल घेतलेत आणि त्यांच्या अराउंडमध्ये स्पेअर आहे. त्याच स्पेअरला आपण स्पेअर ऑफ इन्फ्लुअन्स असं म्हणतो.
त्याची पर्टिक्युलर डेफिनेशन बघूया. ॲन इमॅजिनरी स्पेअर विथ मॉलिक्यूल ॲट इट्स सेंटर. म्हणजे हे इमॅजिनरी असतं, हे असं काही नसतं, पण ते इमॅजिन करायचं असतं. जसं की टावर दिसतोय आपल्याला, मोबाईल दिसतोय, पण रेंज दिसते का तिथंपर्यंत, असे तसं इमॅजिन करायचं. तसं त्या मॉलिक्यूलची इमॅजिन स्पेअर विथ मॉलिक्यूल ॲट सेंटरपासून आहे. अँड रेडियस इक्वल टू मॉलिक्युलर रेंज इज कॉल्ड स्पेअर ऑफ इन्फ्लुअन्स. आणि रेडियस जो आहे, हा रेडियस जो आहे तो मॉलिक्युलर रेंज आहे. त्या मॉलिक्यूलचं रेंज आहे. हे एवढा जो रेडियस दिसतो प्रत्येक मॉलिक्यूलचा, तो मॉलिक्युलर रेंज आहे. मग त्या रेंजमधल्या आल्या मॉलिक्यूलला तो अट्रॅक्ट करतो, आपल्याकडे खेचतो. जसे की टावरच्या रेंजमध्ये मोबाईल आल्यानंतर तो टावर रेंज दाखवतोय किंवा टावर आहे असं आपल्याला लक्षात येतं. तसं त्यानंतर रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आता रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणजेच काय, रेडियस. या रेडियसच्या इक्वलमध्ये रेंजच येणार आहे. दुसरा मॉलिक्यूल आला की त्याचं, आता हे दोन्ही मॉलिक्यूल हे जर टच झाले रेंज, तर त्यांचं अट्रॅक्शन होऊ शकतं. तर या ठिकाणी डेफिनेशन काय सांगते पहा आधी. द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मॉलिक्यूल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह इज कॉल्ड रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. मी आत्ताच काय म्हणलं, हे दोन मॉलिक्यूल जर एकमेकांना टच झाले त्यांचा स्पेअर, तर ते काय होतील, अट्रॅक्ट करून घेतील. मग त्यालाच रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणायचं आहे. म्हणून इथं असं म्हणलंय, द डिस्टन्स, द मॅक्झिमम डिस्टन्स म्हणजे दोघांचंही रेडियस इतकं डिस्टन्स फ्रॉम द मॉलिक्यूल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह इज कॉल्ड द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स अँड इट इज इक्वल टू द रेडियस ऑफ स्पेअर. दोघांचाही, याचाही रेडियस याचाही रेडियस इक्वल टू असतो, अशा टाईपचं ते रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आहे. आता डी कन्सेप्ट म्हणजे चौथा कन्सेप्ट असा आहे, सरफेस फिल्म. आपल्याला माहिती आहे सरफेस फिल्म कुठं म्हणायचा, ही वरची रेषा एक्स एक्स आहे, दुसरी वाय डॅश, हे वाय डॅश असलेली ही जी आहे, यामधला जो भाग आहे त्याला सरफेस फिल्म म्हणायचं. हा सरफेस फिल्म म्हणायचं, एवढ्या जाडीला सरफेस फिल्म म्हणायचं. एक्स वाय डॅश ही जी जाडी असेल त्याला सरफेस फिल्म म्हणायचं. द सरफेस लेयर ऑफ लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड सरफेस फिल्म. काय म्हणले पहा, द सरफेस लेयर, सरफेसचा लेयर ऑफ द लिक्विड विथ थिकनेस, जी थिकनेस एक्स वाय आहे, ही एक्स वाय कुणाच्या बरोबर आहे, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणजे आर रेडियस इतकी आहे. मग यालाच आपण सरफेस फिल्म म्हणतो. अशा टाईपचं इथे सांगितलेलं आहे. इक्वल टू रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड सरफेस फिल्म. सरफेस फिल्म शोज बिटवीन एक्स वाय किंवा एक्स डॅश वाय असं सांगितलेलं आहे. म्हणजेच ती जाडी जी आहे दिसायची त्याच्या इतकं आहे. तर अशा टाईपचे हे कन्सेप्ट आपण बघतोय. आता त्यानंतरचा ई कन्सेप्ट पहा, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आता हा कन्सेप्ट काय, फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे काय, वरचा जो भाग आहे तो फ्री सरफेस आहे, बाकीचा भाग कंटेनर असणार आहे. मग वरच्या भागात कोण आहे, एअर कॉन्टॅक्टमध्ये असतो. द सरफेस विच ऑफ फ्लूड, एअर ऑर लिक्विड असेल, डज नॉट एक्सपिरियन्स एनी फोर्स किंवा शेअरिंग ट्रेस आर कॉल्ड ॲज फ्री सरफेस ऑफ लिक्विड. पहा काय म्हणलंय, जो वरचा भाग सरफेस असतो लिक्विडच्या, तो डज नॉट एक्सपिरियन्स एनी फोर्स, कुठलाही फोर्स एक्सपिरियन्स करत नाही आहे. ॲज लाईक शेअरिंग ट्रेस, आपण काल बघितलं सॉलिडमध्ये शेअरिंग ट्रेस कसा असतो, वरून फोर्स अप्लाय होत असतो सॉलिडचे, आपण ते बघितलं, झुकलेलं दाखवलं, आणि तो फोर्स काढून घेतल्यानंतर काय करतो,
तो परत काय करतो, परत ओरिजिनलला येतो. इथे मात्र पाण्यावर आपण जर फोर्स अप्लाय केला तर फोर्स बाजूला सरके, पाणी बाजूला सरकेल फोर्स अप्लाय केला तर, पण तो पाणी परत यायच्या किंवा ओरिजिनलला यायच्या ह्याच्यात मार्गात नसतो तो, कारण का त्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स नसतं, अपोजिंग फोर्स नसतं. हे काल पण आपण डिस्कस केलेलं आहे. तर अशा टाईपचं आपण कन्सेप्ट बघितलं. म्हणजे सरफेस टेन्शन या आर्टिकलला लागणारं जे ग्रामर असतं, बेसिक असतं, ते बघितलेलं आहे. आता नेमका हा आर्टिकल, वरचे जे कन्सेप्ट आहेत ते एक एक मार्कला विचारण्यासारखे असतात. ते अगदी 2 मार्कासाठी 2 कुठलेही कन्सेप्ट असं विचारू शकतं. मात्र मेनली आर्टिकल इथे आहे. आता आपण याला लागणारा जो ग्रामर आहे तो बघितलेला आहे. इथे दाखवले काय म्हणलं आहे, याचं नाव एफ हा घेतलेला आहे, पण मोठा आर्टिकल आहे. हा 3 मार्कला विचारण्यासारखा आहे. थोडंसं लक्षपूर्वक ऐका, बघा. सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. म्हणजे सरफेस टेन्शन कोणावर आधारित आहे, ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. मग ते मॉलिक्युलर थेरी कशी आहे, हे मॉलिक्यूल इथे घेतलेत. आत्ताच एक डायग्राम बघितली आपण, तीच डायग्राम इथे परत घेतलेली आहे. मॉलिक्यूल ए घेतलेला आहे. हा ए मॉलिक्यूल या लिक्विडच्या आतमध्ये आहे. बी मॉलिक्यूल घेतलेला आहे. या बी मॉलिक्यूलचं स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्स थोडंसं एअर कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि बाकीचा जवळपास पवन भाग हा पाण्यात आहे, पावभाग पाण्याच्या वर आहे. आणि सी मॉलिक्यूलचा अर्धा भाग पाण्याशी निगडीत आहे आणि अर्धा भाग एअरशी निगडीत आहे. आणि हे जो रेडियस आहे, तोच थिकनेस आहे, तोच सरफेस फिल्म आहे, तो आत्ताच आपण बघितलेला आहे. बरं, आता इथे काय म्हणले पहा, एक्स वाय. आता इथे एक्स ही वाय जी वरची लाईन आहे ते काय सरफेस. हां, कोण बोलतोय? हां, अक्षय बोल. हां, बोल बोल, काय बोलायचं बोल. हां बोल. हे स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे, त्यासाठी मी नॉनस्टॉप घेत असतो. हां बोल, तुझं काय. हां ठीक आहे, मी नंतर व्हिडिओ पाठवणारच आहे. रेंजचा काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपला ती ओपन करून बघायचं आहे. यूट्यूब लिंक पाठवेन मी. तर इथे ए बी सी असे 3 लिक्विड घेतलेत, वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेले आहेत. तर खाली आपण पाहतोय द डिस्टन्स बिटवीन एक्स वाय अँड एक्स डॅश वाय डॅश. हे जे डिस्टन्स आहे, जो जाड थिकनेस आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स असेही म्हणतो. म्हणजे रेडियस इतका आहे. असो, लेट ए बी अँड सी बी द वॉटर मॉलिक्यूल आहेत. मग आता एक एक वॉटर मॉलिक्यूलचं आपण डिस्कशन करूया. आता परत पहा, ये हा वॉटर मॉलिक्यूल वेल इनसाइड द लिक्विड आहे. तर मग त्याचीच माहिती आपण बघूया ते काय काय करतो. आता परत या लिक्विड मॉलिक्यूलच्या सभोवतालचे जे काही शेजारी आहेत ते सगळेच लिक्विड आहेत इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. आता बीला मात्र थोडंसं एअर कॉन्टॅक्ट आहे, सीला तर अर्धा भाग एअरमध्ये अर्धा भाग लिक्विडमध्ये आहे. तर काय होतो तो बघूया आपण. तर ए मॉलिक्यूलची माहिती घेऊया. जनरली इथे थोडंसं सांगतो, ए मॉलिक्यूल हा आतमध्ये असल्यामुळं इथे सगळेच मॉलिक्यूल त्याच्या भोवताली त्याच्याच जातीचे वॉटर मॉलिक्युलच असतील. म्हणजेच हेअर ॲक्ट कोहिसिव्ह फोर्स ॲक्ट होतो. म्हणजे हा शेजारचा मॉलिक्यूल ह्याला ओढत असतो, इकडचा मॉलिक्यूल ओढत असतो, इकडचा मॉलिक्यूल ओढत असतो, अट्रॅक्ट करत असतो. पण हा इन ऑल पॉसिबल डायरेक्शन सगळेच त्याचे नातलग ओढत असल्यामुळं तो कुठेही जात नाही, तो स्थिर इथेच रेस्ट राहतो. या मॉलिक्यूलची आपण अशी माहिती इथे पाहतोय. धिस मॉलिक्यूल वेल इनसाइड द लिक्विड. हा मॉलिक्यूल वेल इनसाइड द लिक्विड आहे आणि सराउंडेड इट्स ऑल हॅव लिक्विड मॉलिक्यूल. आणि त्याच्या भोवताली लिक्विड मॉलिक्यूल ॲक्ट होतात, अट्रॅक्ट होतात.
म्हणजेच इथे कोइशिव्ह फोर्स होतो. आणि मग ज्यावेळेस त्याच्यावर कोइशिव्ह फोर्स ॲक्ट होतो, ॲज रिझल्ट मॉलिक्यूल ए इज ऑक्टेड अपॉन इक्वली कोइशिव्ह फोर्स इन ऑल डायरेक्शन. म्हणून रिझल्टंट काय होतो की त्याच्या बाजूनं सगळेच मॉलिक्यूल कोइशिव्ह फोर्सनं अट्रॅक्ट होतात इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. मग तो नेट काय होतो त्याच्यावर काही फरक पडत नाही. दस द नेट कोइशिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल ए इज 0. तो स्थिरच राहतो, त्याच ठिकाणी राहतो. आता दुसरा मॉलिक्यूल बी आहे. डी मॉलिक्यूलचा जवळपास पाऊण भाग इथे त्याच्याच जातीचे मॉलिक्यूल त्याला ओढत असतात इन केस डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजेच एवढा भाग कोइशिव्ह फोर्स अवलंबतो आणि वरून जो भाग एवढासा आहे तो एअर कॉन्टॅक्टमध्ये आहे, हा ॲडिशिव्ह फोर्स होतो. हा लिक्विड मॉलिक्यूल बी आणि बाकीचे इकडचे एअर मॉलिक्यूल म्हणजे ॲडिशिव्ह फोर्स. या बी मॉलिक्यूलवर वर एक फोर्स अट्रॅक्ट होतो आणि खाली एक होतो. मात्र हे जास्त मेजर आहेत आणि एअरमधलं थोडंसं निग्लिजिबल फोर्स असतं. म्हणून इथे हा बी पॉईंट, हा बी मॉलिक्यूल रिझल्टंटली अट्रॅक्टेड डाऊनवर्ड डायरेक्शन, तो खाली येतो. त्या संदर्भात आपण बघूया. द मॉलिक्यूल बी इज इन सरफेस फिल्म. तो बी मॉलिक्यूल कुठे आहे? सरफेस फिल्ममध्ये आहे. सो इट्स some part of sphere of influence have in liquid and some part of sphere of influence in air contact. हे आपण आता बघितले वरती डायग्राम मध्ये. Hence cohesive force of liquid are greater than adhesive force. म्हणजे कोहेसिव्ह फोर्स ऑलरेडी लिक्विडचा आहे, ते मोठाच असतो एअरपेक्षा. आणि इथं मेजॉरिटी लिक्विडचे मॉलिक्यूल त्याच्या शेजारी जास्त आहेत. म्हणून वास्तविकता कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन ॲडिशिव्ह फोर्स इन एअर मीडियम. मग याचा रिझल्ट काय? मग या दोन फोर्सचा रिझल्ट काय होतो? ॲज अ रिझल्ट द मॉलिक्यूल बी गेट्स अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड. आणि याचा रिझल्ट असा होतो ते सर्व मॉलिक्यूल काय करतात, बी या रेंजमधले मॉलिक्यूल किंवा सरफेस फिल्ममधले मॉलिक्यूल हे डाऊनवर्ड डायरेक्शननी अट्रॅक्ट होतात. का? तर इथे कोहेसिव्ह फोर्स ग्रेटर दॅन ॲडिशिव्ह फोर्स होतो. आता त्यानंतर आपल्याला सी मॉलिक्यूलचा बघायचा. तर सी मॉलिक्यूलचा अर्धा भाग ॲडिशिव्ह फोर्समध्ये येतो एअर कॉन्टॅक्ट आणि अर्धा भाग कोहेसिव्ह फोर्स येतो. पण इथे आपल्याला माहीत आहे कोहेसिव्ह फोर्स हा ग्रेटर आहे. काय? त्यांची एकी आहे. मात्र एअर मॉलिक्यूलची एकी आहे का? एअर मॉलिक्यूल त्यांना अट्रॅक्ट तेवढं करू शकतं का? नाही. म्हणजेच इथे कोहेसिव्ह फोर्स ग्रेटर दॅन ॲडिशिव्ह फोर्स इन केस मॉलिक्यूल सी. सो दिस मॉलिक्यूल सी कॅन बी मूव डाऊनवर्ड डायरेक्शन. आता मॉलिक्यूल सीचा आपण इथे बघूया, इथे काय दिलेलं आहे. हां, मॉलिक्यूल सी. द मॉलिक्यूल सी एक्झॅक्टली प्लेस ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. आपण बघितले डायग्राममध्ये. दॅट मीन्स हाफ पार्ट ऑफ द स्पेअर ऑफ इन्फ्लुअन्स इन एअर कॉन्टॅक्ट अँड हाफ पार्ट इज इन लिक्विड. हेही बघितलं आपण डायग्राममध्ये, डोळ्याच्या समोर ठेवा. म्हणजेच इन दिस केस कोहेसिव्ह फोर्स इन लिक्विड आर व्हेरी ग्रेटर दॅन ॲडिशिव्ह फोर्स ऑफ एअर. सो हेन्स द मॉलिक्यूल सी पुल डाऊन इन लिक्विड. अशा टाईपचे बी आणि सी हे मॉलिक्यूल डाऊनवर्ड डायरेक्शन येतात. बघा इथे काय म्हणलं, दस मॉलिक्यूल बी अँड सी किंवा त्या सरफेस फिल्ममध्ये जेवढे काही मॉलिक्यूल आहेत ते डाऊनवर्ड डायरेक्शन येतात, आर अट्रॅक्टेड इन डाऊनवर्ड डायरेक्शन. मग त्याचा रिझल्ट काय होतो? देअरफॉर ऑल मॉलिक्यूल इन द सरफेस फिल्म. आता बी आणि सी जिथे होते तेवढे जो थिकनेस आहे एक्स त्यातले सर्वच मॉलिक्यूल डायरेक्टेड डाऊनवर्ड डायरेक्शन होतात. म्हणजेच ऑल मॉलिक्यूल इन द सरफेस फिल्म आर पुल किंवा अट्रॅक्ट इनसाइड द लिक्विड.
ती इनसाइड द लिक्विडमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. सो देर इज मिनिमाइज द टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल इन द सरफेस फिल्म. मग आता वरच्या सरफेसला जो फ्री सरफेसला आहे तिथे मॉलिक्यूल राहतील का? तिथे मिनिमाइज होतील. मग आता मिनिमाइज झालं म्हणजे काय होईल? ते सगळेच खाली येऊ लागले तर तिथे काय होईल? ॲज अ रिझल्ट द सरफेस फिल्म रिमेन्स अंडर टेन्शन. बघा, तिथले सरफेस फिल्ममधले सर्वच मॉलिक्यूल डाऊनवर्ड डायरेक्शन येत असतील, कोएशिव्ह फोर्स जास्त झाल्यानं अट्रॅक्टेड होत असतील, तर तिथे काय होईल? मिनिमाइज टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑन द सरफेस फिल्म तिथे मिनिमाइज होतील, कमी होतील, आणि त्याचा रिझल्ट म्हणून द सरफेस फिल्म रिमेन्स अंडर टेन्शन असतो. आणि ते टेन्शन असल्यामुळं द सरफेस फिल्म ऑफ द लिक्विड बिहेव्स ॲज द स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन. आणि तिथे टेन्शन तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी स्पायडर किंवा ग्रीस निडल सारखे सहज तरंगू शकतात त्यावरती. धिस टेन्शन इज नोन ॲज सरफेस टेन्शन. अशा टाईपचं आपण आज सरफेस टेन्शन हे बघितलेलं आहे, त्याचं कन्सेप्ट बेसिक वगैरे आपण बघितलेलं आहे. तर आता इथे आपण थांबूया.